पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या गोटात सध्या राजकारण चांगलंच तापलंय. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. स्वीकृत नगरसेवक. महापालिकेतील या स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षात इच्छुकांची भली मोठी रांग लागल्याने हे पद बहाल करताना पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीसाठी भाजप कार्यालयात हजारो इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले होते. जागा 128 आणि अर्ज 800 ते 900च्या घरात. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अखेर बंडखोरी करत अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते. पण पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना धोका निर्माण होऊ नये म्हणून अनेकांना स्वीकृत नगरसेवक पदाचं आश्वासन देऊन अनेकांचं बंड शमवण्यात भाजप नेतृत्वाला थोडंफार यश आलं होतं. मात्र आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी देखील संख्येला मर्यादा आहेच की. भाजपकडून फक्त 7 जणांची या पदावर वर्णी लागणार आहे. त्यामुळे शहरात भाजप अंतर्गत गटबाजी, राजकारण आणि नाराजीचे वारे वाहू लागलेत. जुने नवे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक सगळेच आपापल्या लॉबिंगमध्ये व्यस्त आहेत. आता या निवडीमध्ये निष्ठा महत्त्वाची ठरणार की ओळख? काम महत्त्वाचं ठरणार की संबंध? हा खरा प्रश्न आहे. शहरात भाजपचे 2 आमदार आणि 2 विधान परिषद सदस्य आहेत. त्यामुळे या 7 जागांवर त्यांचाही प्रभाव पडणार हे नक्की. आणि मग इथंच सुरू होतं स्थानिक विरुद्ध वरची पातळी अशी थेट लढत. म्हणूनच सध्या भाजपच्या गोटात शांततेच्या आड मोठी खळबळ सुरू आहे. भाजप नेमकं कुणाला स्वीकृत करणार? निष्ठावंतांना की प्रभावशालींना? कारण हा निर्णय केवळ 7 जणांचा नाही, तर तो संपूर्ण शहराच्या राजकारणाचा कल ठरवणार आहे. पाहूया पुढे काय घडतंय ते. स्वीकृत नगरसेवक पदासाठी कोण कोण आपली ताकद लावणार आणि कुणाकुणाची वर्णी लागणार? चला पटापटा कमेंट करून सांगा. आणि हो, PCMC न्यूज चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा PCMC न्यूज चॅनल, पिंपरी चिंचवडकरांचं.